तर त्यातलं मेजरमेंट असेल ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं होतं. तर आम्ही तिकडे सूचना मांडल्या की याची पुन्हा तुम्ही सर्वेक्षण करा आणि हे टेंडरांची म्हणजे याचं जे तुम्ही संचिता केलेल्या आहेत याचा परत रिव्ह्यू घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामधून उत्पन्न मिळू शकते. भाई साहब, वसई विरार महानगर पालिका के बजट में आय व्यय में बड़ी खामियां सामने आई हैं। पूर्व सभापति नीलेश देशमुख ने बताया कि प्रॉपर्टी टैक्स वसूली केवल 43% है, जिससे हर साल करोड़ों का नुकसान हो रहा है। हजारों संपत्तियां अब भी रिकॉर्ड में नहीं हैं, जिससे राजस्व प्रभावित हो रहा है। उन्होंने शहर में सभी संपत्तियों का नया सर्वे, डिजिटल रिकॉर्ड और सख्त कार्रवाई की मांग की है। साथ ही अनावश्यक खर्च कम कर और मौजूदा संसाधनों से ही आय बढ़ाने पर जोर दिया। म्हणजे महानगरपालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत ही मालमत्ता जी घरपट्टी असते त्यातून येत असते. आज जर वसई विरार महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या एखादं आपण सर्वेक्षण केलं, त्यांच्याकडनं माहिती घेतली, तर त्यामध्ये जवळपास आजही 42-43% फक्त घरपट्टीची वसुली होते आणि याच्यामध्ये जवळपास 33,000 मालमत्ता या निर्लेखित आहे. त्याची एकूण रक्कम आहे 161 कोटी. तर ह्या मालमत्तेचं कुठलीही माहिती मिळत नाही आणि ती माहिती नसल्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही. त्यामुळे ती थकीत दाखवली जाते. मुळामध्ये ही थकीत नसून बुडीत आहे. तर आम्ही आज त्या ठिकाणी प्रशासनाला त्याचा आग्रह केला की त्याचा प्रॉपर तुम्ही आम्हाला माहिती द्या. त्यानंतर आपली जी मागणी जवळपास 829 कोटीची असताना जवळपास आज वसुली जवळपास 390 कोटीच ह्या 25-26 झाली. तर ती 42% असल्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं जर वसुली केली तर ते उत्पन्न वाढू शकते. दुसरी गोष्ट, महापालिकेचे बरेचसे गेल्या प्रशासकीय कालावधीत काही ठेके दिले गेले होते, तर ते सदोष पद्धतीने दिले गेले होते. त्यातल्या काही समजा जाहिरात विभागाचा असेल तर त्यातलं मेजरमेंट असेल ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं होतं. तर आम्ही तिकडे सूचना मांडल्या की याची पुन्हा तुम्ही सर्वेक्षण करा आणि हे टेंडरांची म्हणजे याचं जे तुम्ही संचिता केलेल्या आहेत याचा परत रिव्ह्यू घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामधून उत्पन्न मिळू शकते. कसं आहे, प्रशासकीय राजवटीमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर लक्ष दिलं गेलं नाहीये. घोटाळा असं आपण म्हणण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी प्रॉपर त्याचा इस्टिमेट बनवणं किंवा त्याला वेळ देणं, तर त्यात दुर्लक्ष केल्याचं जास्त, म्हणजे त्याच्यामुळे दुर्लक्षाचा मला त्या ठिकाणी जास्त हे दिसतो. खरं म्हणजे अनावश्यक खर्च म्हणण्यापेक्षा आज वसई विरार शहर महापालिकेत कर्मचाऱ्याची आणि अधिकारी संख्या एकदम कमी आहे. आज जर 9 प्रभाग समितीमध्ये एकच उप अभियंता आहे, तो त्या 9 प्रभाग समितीवर काम करतो आणि बाकीचं काम हे ठेक्याच्या कर्मचाऱ्याकडनं काढून घेतलं जाते. तर ठेक्याच्या कर्मचाऱ्याकडनं काम केल्यामुळे कामाची विश्वासार्हता राहत राहते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनावश्यक खर्च केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी जिकडे उत्पन्नाचा मार्ग आहे तिकडे लक्ष न दिल्यामुळे तिकडे कमी उत्पन्न निर्माण होते. तर या ठिकाणी प्रॉपर अधिकारी कर्मचाऱ्याची जर तुम्ही संख्या निश्चित केली किंवा त्यांची भरती केली तर यातनं उत्पन्न पण वाढू शकते आणि खर्चाला पण बचत होऊ शकते. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।